नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे. काही प्रॉब्लेम असल्यामुळे आपण व्हिडिओ टाकू नाही शकलो. एक 10 दिवस झाले. बट नो टेन्शन, आता कंटिन्यू आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहणार आहेत. पहा, काय केलं पहा, आयकर विभागाने आता पॅन कार्ड 2.0 असे एक नोटिफिकेशन जारी केलेले आहे. पहा, त्यामध्ये भरपूर साऱ्या बाबी इन्क्लूड केलेल्या आहेत. त्यामध्ये काय फीचर्स येतं किंवा तुम्हाला ते कसं काढायचं आहे आणि ते आपल्याला कसं मिळणार आहे ते आपण सगळ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात. तर मित्रांनो, काय केलेलं आहे पहा, आयकर विभागाने आत्ता एक दोन दिवसापूर्वी 2.0 पॅन कार्ड असे एक नोटिफिकेशन सर्क्युलेट केलेलं आहे. पहा, त्याच्यामध्ये काही पॉईंट्स इन्क्लूड केलेले आहेत. ओके, त्यामध्ये पहा, आपल्याला सर्वप्रथम म्हणजे आपण आता GR पाहू, त्यानंतर याचे काय अजून फीचर्स असतील किंवा ज्याच्या त्रुटी असतील ते सर्व आपण पाहून घेणार आहोत. ओके, सो पहा, GR जो याचं नोटिफिकेशन आहे ते इंग्लिशमध्ये आहे. मी ते तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगणार आहे. पहा, सो पहा, अशा प्रकारे GR आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री फायनान्स, डिपार्टमेंट ऑफ रेव्हन्यू, सेंट्रल बोर्ड ऑफ डिस्ट्रिक्ट टॅक्सेस वाल्यांचा हा जे नोटिफिकेशन आहे ते त्यांनी 26 नोव्हेंबर 2024 रोजी हे रिलीज केलेलं आहे. पहा काय आहे, पॅन कार्ड पॅन 2.0 प्रोजेक्ट ऑफ CBDT रिसिव्ड CCEPA अप्रुव्हल. पहा काय आहे, द कॅबिनेट कम्युनिटीज ऑन इकॉनॉमिक अफेक्ट्स CCEA हॅज अप्रूव्ड द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पॅन 2.0 प्रोजेक्ट. पहा, इथे CCEA वाल्यांनी कॅबिनेट कम्युनिटीवाल्यांनी हे पॅन 2.0 प्रोजेक्ट हे अप्रूव्ह केलेलं आहे. पहा, पॅन डाटाबेस 78 करोड पॅन अँड 73 lakh 10 युजर्स. पहा, इथे 78 करोड पॅन कार्ड युजर्स आहे आणि 73 लाख हे 10 युजर्स आहेत. पहा, याच्यामध्ये आपण हे पाहणार आहोत की याचे काय की फीचर्स आहे. पहा, की फीचर्स आहेत पहा याचे, अ सिंगल पोर्टल ऑफ पॅन 10 रिलेटेड सर्व्हिसेस ऑफ सिम्प्लिफाय ॲक्सेस फॉर युजर्स. पहा, येथे आपण जे पॅन काढतो त्याच्यासाठी वेगवेगळे पोर्टल वापरतो. त्यामध्ये आता पहा, त्यांनी काय केलेलं आहे, एका पोर्टलमध्ये त्यांनी मर्ज केलेलं आहे. ओके, सो त्यामध्ये आपण पॅन असो किंवा टॅन असो ते एका पोर्टलमधनं काढू शकतो. त्यानंतर पहा, दुसरं जे फीचर आहे, इको फ्रेंडली पेपरलेस प्रोसेस ऑफ रिड्यूस पेपरवर्क. पहा, याच्यामध्ये काय आपल्याला पेपर लागायचे आधी, आधार कार्ड, फोटो वगैरे लागायचं. सो त्यामध्ये आता ते लागणार नाही आहे. ओके, त्यांनी कमी पेपरवर्क केलेलं आहे. ओके, किंवा पेपरलेस जरी म्हणलं तरी ठीक आहे, चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. इथे पहा, त्यानंतर 3 नंबरला काय दिलेलं आहे, पॅन विल बी इश्यूड फी. त्यानंतर पहा, 3 नंबरला काय दिलेलं आहे, पॅन विल बी इश्यूड फ्री ऑफ कॉस्ट ऑफ क्विकर प्रोसेसिंग टाईम्स. पहा, याच्यामध्ये रुपये घ्यायचे. ओके, सो ॲक्च्युली फी त्याची आहे 108 रुपये. सो ते 108 रुपये त्याची फी लागणार नाही आहे. आणि जे तुम्हाला 15 दिवस लागायचे जे पॅन कार्ड तुम्हाला भेटण्यासाठी, ते त्यात तुम्हाला टाईम हे कमी करून क्विक प्रोसेसमध्ये म्हणजे लवकरात लवकर हे भेटणार आहे. ओके, सो त्यानंतर पहा, जो काही 4था पॉईंट आहे पहा, पर्सनल अँड डेमोग्राफिक डाटा विल बी प्रोटेक्टेड थ्रू इन्हेन्स्ड सिक्युरिटी मेजर इन्क्लुडिंग टू पॅन डाटा व्हॅल्यूड. पहा, याच्यामध्ये काय केलेलं आहे, जे पर्सनल तुमची जी सिक्युरिटी आहे, डेमोग्राफिक जी सिक्युरिटी आहे, जे तुमचे आपले थंब वगैरे घेतात ना, अंगठे, ते तुमची सिक्युरिटी ते प्रोटेक्ट राहणार आहे. ओके, सो याच्यामध्ये पहा, तुमचा एक 5वा पॉईंट आहे, अ डेडिकेटेड कॉल सेंटर अँड हेल्प डेस्क टू ॲड्रेस युजर क्वेरीज अँड इश्यूज. पहा, तुम्हाला काही जर क्वेरी असतील, तुम्हाला जर काही तक्रारी असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी एक सेपरेट हेल्प सेंटर देण्यात येणार आहे. ओके, सो त्यामध्ये तुम्ही कॉल करून तुमचे जे क्वेरी आहेत, तुमच्या तक्रारी आहेत, ते तुम्ही इथे सॉल्व करू शकता. पहा, या पॅन कार्डमध्ये तुम्हाला मेजरली काय फरक दिसून येणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला इथे QR कोड जो आहे तो इन्क्लूड केलेला आहे याच्यामध्ये. ओके,